आमदार रईस शेख आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, कॅबिनेट बैठक झालेली आहे, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेणार अशी चर्चा होती, पण आता सूत्र सांगतात की घेतला जाणार नाही। कसं पाहता याकडे? या सरकारची जी नैतिकता आहे ते या आज जे घडलेलं आहे की कॅबिनेटमध्ये ते मंत्री होते जे ओपनली सभागृहामध्ये रम्मी खेळताना तुम्ही बघितलेलं आहे, तर द मॉरल स्टँडर्ड ज्याला म्हणतात ही सरकारचे काय ते दिसून येतं। नक्कीच, पण बरीच चर्चा होती की त्यांचा राजीनामा घेतला जाईल, असं पण बोललं जातं की दादांनी त्यांना खडसावून सांगितलं की अशा चुका पुढे होता कामा नये, टाळल्या पाहिजेत आणि खाते बदल होईल अशी पण माहिती मिळते। विरोधक म्हणून भूमिका नेमकी काय असणार? आता आमची भूमिका तर स्पष्ट आहे, दादांचा एक स्टँडर्ड आहे, त्यांची कार्यशैली आहे आणि हे जे सगळं झालेलं आणि फक्त ते रमी खेळतात ते नाही, त्यांचे वक्तव्य जे आहेत किसानांविरुद्ध ते ज्याप्रमाणे त्यांचे वक्तव्य झालेले आहेत त्यांचा राजीनामा घेणं गरजेचा होता। मला असं वाटतं आहे की फक्त त्यांना दमदाटी देणं हे सफिशियंट नाही आहे। लोकांचं मत आहे की त्यांनी मंत्रिपद सोडावं। नक्कीच, एक महत्त्वाचा प्रश्न आहे। खडसेंनी आरोप केलेला आहे की त्यांच्या जावयांवर ज्या पद्धतीने आरोप झालेले आहेत रेव पार्टीचे, आता ते आरोप करतात की ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेत होतो सिव्हिल ड्रेसमध्ये काही पोलीस उभे होते आणि माहिती घेतली जात होती, सगळी पाळत ठेवली जाते। साहजिक आहे, आम्ही जेव्हा विरोधक पत्रकार परिषद घेतात तेव्हा सिव्हिल ड्रेसमध्ये लोक येतात, त्याच्यामध्ये काय मोठा नाही आहे। मला असं वाटत नाही की ते एवढा काय विषय नाही। रोहित पवार म्हणतात की सुनील तटकरे जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते कधीही भाजपमध्ये जाऊ शकतात, त्यांचं मत आहे, मला याची माहिती नाही। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली रईस शेख यांनी। कॅमेरा पर्सन कमलेशचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।